पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मानांकित सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। बुधवारी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। स्पर्धेचे उद्घाटन सकाळी शनिवारवाडा इथं तर समारोप आणि पारितोषिक वितरण बारामती इथं होणार आहे। स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, चंदीगड, रेल्वे, एअर फोर्स आणि सेवा दलातील सुमारे 450 ते 500 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी होणार आहेत। पुरुष, महिला, MTB आणि सायक्लोथॉन अशा विविध गटातील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। विजेत्यांना घाटाचा राजा पुरस्कारासह एकूण 6 लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त भारत, पर्यावरण संवर्धन, आरोग्य संवर्धन, स्वच्छता आणि वाहतूक जनजागृतीचा संदेश दिला जाणार आहे, अशी माहिती मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। सायक्लोथॉन रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं। अजितदादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त जे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने सायकल स्पर्धेचं आयोजन करतात, या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती देत आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्पर्धेसंदर्भात माहिती द्यावी। नमस्कार, मी ॲडव्होकेट संदीप कदम, मानद सचिव पुणे जिल्हा शिक्षण मंडळ। आदरणीय दादांच्या जयंतीनिमित्ताने आपण पुणे टू बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन संस्थेच्या वतीने गेले 10 वर्ष आपण ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने साजरी करतो। यावर्षीसुद्धा या जयंतीनिमित्ताने आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे। या स्पर्धेसाठी राज्यातनं जवळजवळ 14 राज्यातनं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पार्टिसिपेट होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण 4 विभागामध्ये राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन केलं। पुणे टू बारामती नॅशनल, त्याचप्रमाणे पुणे टू बारामती स्टेट लेवल आणि MTBची सासवड ते बारामती आणि महिलांसाठी माळेगाव टू बारामती 15 किलोमीटर। आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 350 स्पर्धक पार्टिसिपेट होणार आहे। या स्पर्धेचा शुभारंभ शनिवारवाडा येथील राज्याचे उच्चतर शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि महापौर यांच्या मान्यवरांच्या हस्ते या सायकल स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे। बक्षीस समारंभ गदिमामध्ये आपले विधान परिषदेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, त्याचप्रमाणे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार व सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभाचं आयोजन केलेलं आहे। जवळजवळ 6 लाखाची बक्षिसे आपण देत आहोत। त्याच्यामध्ये घाटाचा राजा असेल किंवा या स्पर्धेचं जो प्रथम क्रमांक येतो, या प्रथम क्रमाला स्वर्गीय अजितदादा पवार चषक म्हणून सुद्धा आपण देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा आपण करत आहोत। ही स्पर्धा एक देशात नव्हे तर राज्यामध्ये आणि परदेशामध्ये एक नावलौकिक अशी स्पर्धा पुणे राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित केलेली आहे। रॅलीचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे। या रॅलीमध्ये 2-3 ते 3,500 माझे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर स्टाफ असेल, पालकवर्ग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा विविध सायकल संघटना या सायकल रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आणि या सायकल रॅलीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ट्रॅफिक अवेअरनेस असेल, पर्यावरण असेल, बेटी बचाव असेल किंवा आरोग्य असेल, याचा आपण समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहोत असं मला वाटतं। म्हणून मी या सर्व आपल्या सायकलपटूंना किंवा त्याच्यामध्ये ज्या सायकल हौशी संघटना आहेत किंवा जे सायकल नेहमी चालवतात यांना आव्हान करतो की या रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो। साने गुरुजी विद्यालय कन्नड इथं माजी सरपंच पांडुरंग विश्वनाथ आढाव यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचं वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला। समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत शिक्षणाला हातभार लावणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे।
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद पाटील होते। यावेळी संस्थेचे सचिव TS कदम, मुख्याध्यापक भगवान ठाकरे आणि शिक्षक तसंच कर्मचारी उपस्थित होते। मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा विधायक उपक्रमात पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रंगनाथ शेळके यांनी केले, तर महेश अहिरराव यांनी आभार मानले। या उपक्रमाचे पालक, नागरिक आणि शिक्षक प्रेमींकडून स्वागत होते। या विद्यार्थ्यांच्या हितासाठी समाजाने अशाच प्रकारे सातत्याने सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 3 तसंच महानगरपालिका हद्दवाढ भागातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निलेश देव यांनी अकोला महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले। नगरसेवक निलेश देव यांनी आरोप केलाय की 2016 मध्ये महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या भागांमध्ये अद्यापही रस्ते, पाणी पुरवठा, जलनिस्सारण आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव आहे। या संदर्भात 15 जुलै रोजी प्रशासनासोबत सकारात्मक बैठक झाली होती, मात्र बैठकीतील निर्णयाची लेखी अंमलबजावणी किंवा हमी अद्याप मिळालेली नाही। या आंदोलनाचा मार्ग म्हणूनच स्वीकारल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनाबाबत महानगरपालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। 2016 ला हद्दवाढ झाली, पण अजूनही हद्दवाढ भागात सुविधा उपलब्ध नाही आहे। आता 2016 पासून 10 वर्षानंतर मुरुम देताना आम्हाला 4 ट्रक मुरुम दिलो आहे। 4 ट्रक मुरुममध्ये काय होणार आहे? 10 वर्षांचा जो आपण मुरुम देतो आहे, 4 ट्रक मुरुम देतो आहे व उपलब्ध असलेल्या पोलवर लाईट नाही आहेत। जवळपास 250-300 पोल आमच्याकडे लागलेले आहेत आमच्या हद्दवाढ भागात। तिथे लाईट नाही आहे, जायला रस्ता नाही आहे, शाळेतल्या विद्यार्थ्यांना जायला मूलभूत सुविधा नाही आहे। तर संविधानाने दिलेल्या या मूलभूत सुविधा देणं हे मनपाचं काम आहे। पण जर का मनपा ते देऊ शकत नसेल तर मनपाला काय अर्थ आहे? याकरता आम्ही मनपाला 4 जुलैला पहिले रीतसर पत्र दिलं होतं की आमच्या या 10 मागण्यांच्या रीतसर मागण्या सांगितल्या ते आम्हाला पूर्ण कराव्या, याकरता आम्ही उपोषणाला बसलो आहे। राज्यराणी एक्सप्रेसच्या H1 वातानुकूलित डब्यात प्रवास करणाऱ्या महिलेची 5,72,000 रुपयांची पर्स चोरीला झाल्याप्रकरणी इगतपुरी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलानं संयुक्त कारवाई करत गुन्ह्याचा उलगडा केलाय। या प्रकरणी नाशिक शहरातील भद्रकाली परिसरातून 2 आरोपींना अटक करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आलाय। आरोपींकडून आतापर्यंत 4,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। ही घटना 8 जुलै रोजी नाशिक रोड ते इगतपुरी दरम्यान घडली होती। चोरी झालेल्या पर्समध्ये सोन्याचे दागिने, 2 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणाचा पुढील तपास इगतपुरी लोहमार्ग पोलीस करत आहेत।